नमस्कार, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहता एनालायझर. हिंदीमध्ये एक म्हण आहे, कहावत असं म्हणतात त्याला, आणि ती कहावत आहे, अब पछताए क्या होत जब चिडिया चुग गई खेत. अशा समान अर्थाच्या मराठीतल्या म्हणी सुद्धा खूप आहेत, आणि ते म्हणजे बैल गेला झोपा केला. आणि अगदी आपल्या गावरान भाषेतली एक म्हण आहे, पाद निघून गेल्यावर डुंगण दाबून फायदा नसतो. असंच काहीच राजकारणात घडतं. बीड मधल्या मस्साजोग प्रकरणामध्ये सरपंच संतोष देशमुख यांच्या अत्यंत क्रूर हत्येच्या प्रकरणात संशयित म्हणून बघितल्या गेलेल्या, म्हणजे त्याचे आका मास्टर माइंड असा आरोप झालेले वाल्मिक कराड यांनी व्हिडिओ करून पुण्यात आत्मसमर्पण केलं. अब पछताए क्या हो जब चिडिया चुग गई खेत. जेवढं वाटोळं धनंजय मुंडेच्या प्रतिमेचं व्हायचं होतं तेवढं झालं. जेवढं वाटोळं बीडच्या राजकारणाचं व्हायचं होतं तेवढं झालं. जेवढं नुकसान जातीच्या भांडणात व्हायचं होतं तेवढं झालं. त्यानंतरची पश्चातबुद्धी येऊन व्हिडिओ करत गाजावाजा करत सरेंडर होणारा माणूस मी पहिल्यांदा बघितला. त्यांच्यावरचे आरोप खरे की खोटे हे सिद्ध करायला मी मीडिया नाही, न्यायालय नाही असं मी म्हणत नाही, कारण आजकाल न्यायालयाचं काम मीडियाच करू लागलाय. मीडिया ट्रायल एवढी जबरदस्त व्हायला लागली आहे की आजकाल मीडिया ठरवू लागली आहे की हे सगळं काय आहे, कसं आहे. मी काही मीडिया नाही आहे, मी काही न्यायाधीश सुद्धा नाही आहे. ते पोलीस तपास, न्यायालय बाकी निर्णय देतील. पण वाल्मिक कराडांनी व्हिडिओ करून सांगितलं की मी सरेंडर होतोय. सरेंडर होतानाचा त्यांचा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवतो. कराड केज पोलीस स्टेशनला खोटी खंडणीची फिर्याद दाखल झालेली आहे. मला अटकपूर्वचा अधिकार असताना मी CID ऑफिस पुणे पाषाण रोड इथं सिलेंडर होत आहे. संतोष भैया देशमुखांचे जे कोणी मारेकरी असतील त्यांना अटक करावी व त्यांना फाशीची शिक्षा द्यावी. राजकीय दोषापोटी माझं नाव त्याच्याशी जोडलं जात आहे. पोलीस तपासात जे निष्कर्ष निघाले, मी जर दोषी दिसलो तर न्यायदेवताने मला जे शिक्षा देईल ती मी भोगायला तयार आहे. पाहिला, ही बुद्धी, हे शहाणपण आधी सुचलं असतं तर एवढं भयंकर राजकारण झालं नसतं, अजिबात झालं नसतं. मग काय तपास झाला असता, रुटीन बाकी लोकांनी बघितलं असतं, कोर्टात केस गेली असती आणि जो काही निर्णय लागायचा तो लागला असता. पण वाल्मिक कराडांना आपली प्रतिष्ठा दाखवायची होती, आणि वाल्मिक कराडांच्या नादाला लागून धनंजय मुंडेंना सुद्धा आपली प्रतिष्ठा दाखवायची होती. मी कसा अडवू शकतो, माझा मित्र आहे तो, माझा जीव आहे तो, आहे ना, जीव आहे, नक्की आहे. तुमचा मैत्री कोणासोबतही असू शकते, सुष्ट दुष्ट चांगले वाईट सगळ्यांसोबतची, कारण मैत्री माणूस नंतर गुण नंतर कळत असतात, मैत्री आधी होत असते. म्हणून आपला मित्र अडकलाय तर त्याला सोडवायचं हे ठरवायचं नसतं. आपण ते केलं, जे नुकसान व्हायचं होतं ते झालं, आणि मग यांनी ठरवलं की आपण आत्मसमर्पण करायचं. दरम्यानच्या काळामध्ये बीड जिल्ह्यात जे काही महाभारत घडत होतं ते सगळ्यांनी बघितलंय. म्हणजे माझा दावा आहे असा, मी त्यावर स्वतंत्र व्हिडिओ करतोय, की हा न्याय देण्याचा प्रकार होता की बदला घेण्याचा प्रकार होता. म्हणजे त्यावर मला स्वतंत्रपणे बोलायचं आहे, ज्यावर आपण बोलणार आहोत. काही गोष्टी मांडल्या पाहिजेत. देवेंद्र फडणवीसांनी या अटकेनंतर जे काही विधान केलंय ते सुद्धा समजून घेणं आवश्यक आहे. म्हणून मी तुम्हाला काही व्हिडिओ असे दाखवतोय की ज्यात तुम्हाला फडणवीसांची भूमिका कळावी. सगळ्यात पहिल्यांदा पत्रकारांनी प्रश्न विचारला की त्यांनी आरोप केला आहे की राजकीय हेतूने प्रेरित होऊन द्वेषापोटी केल्या गेलेल्या. पहिल्यांदा ते राजकीय द्वेषापोटी हे काय बोलतात वाल्मिक कराड ते ऐकून घ्या. भैया देशमुखांचे जे कोणी मारेकरी असतील त्यांना अटक करावी व त्यांना फाशीची शिक्षा द्यावी. राजकीय दोषापोटी माझं नाव त्याच्याशी जोडलं जात आहे. आता यानंतर हाच प्रश्न मीडियाने विचारल्यावर देवेंद्र फडणवीस काय म्हणतात ते ऐकून घ्या. की माझ्यावरती जी कारवाई केली जाते ती राजकीय कोणी काही म्हणत असलं तरी पोलीस जो काही पुरावा आहे या पुराव्याच्या आधारावरच या ठिकाणी कारवाई करतील.
त्यामुळे कोण व्हिडिओत काय म्हणताय कोण काय म्हणत नाही हा विषयच नाही. विषय हा आहे जिथे पुरावा आहे त्याला सोडलं जाणार नाही. ऐकलं म्हणजे हे स्पष्टपणे कळतं की देवेंद्र फडणवीस आता कोणत्याही भूमिकेत यायला तयार नाही दुसऱ्या कोणाच्या वाचवायच्या करायची. त्यांनी स्पष्ट सांगितलंय की कोणालाही वाचविण्याचं राजकारण तुम्ही करा. प्रत्येकाने राजकारण केलं. विरोधी पक्षाच्या मंडळींनी यात सत्ताधारी पक्षाची माणसं कशी आहेत हे सांगून सत्ताधारी पक्ष अपयशी कसा आहे, फडणवीस अपयशी कसे आहेत, म्हणजे त्यांचं टार्गेट वेगवेगळ्या लोकांचं वेगवेगळं होतं. बीड जिल्ह्यातल्या राजकारण्यांचं टार्गेट फडणवीस नव्हतं, अजिबात फडणवीस नव्हतं. त्यांना देवेंद्र फडणवीस पालकमंत्री म्हणून सुरेश दसांना हवे होते, त्यांच्याच पक्षाचे ते. पुन्हा परत मुंदडांना तेच होतं, फडणवीसांशी वैर नव्हतं. किंवा लातूरून आलेल्या अभिमन्यू पवारांना फडणवीसांशी वैर नव्हतं. नरेंद्र पाटलांच्या हातावरच फडणवीसांचं नाव गोंदवलंय. ते आले होते धनंजय मुंडेंना टार्गेट करायला. आणि बाकी सगळी कराडांच्या आव्हाडांच्या सारखी मंडळी आली होती देवेंद्र फडणवीसांना टार्गेट करायला. राजकारण गेलं चुलीत. आम्ही आमचं काम करू. फडणवीस काय म्हणाले ते ऐका. या प्रकरणातल्या राजकारणामध्ये जायचं नाही. मी पहिलेपासून सांगतो कोणाही विरुद्ध पुरावा असेल तर द्या. ज्याच्या विरुद्ध पुरावा असेल आम्ही शोधतोय. कोणाजवळ दुसऱ्या जो असेल त्यांनी पण द्यावा. पण माझ्याकरता स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या हत्येला कारणीभूत लोकांना शिक्षा होणे हे महत्वाचं आहे. काही लोकांना केवळ राजकारण महत्वाचं आहे. त्यांचं राजकारण त्यांना लखलाभ. त्यांच्या राजकारणाने मला वाटत नाही की काही फार त्याच्यात काही फायदा होईल. त्यामुळे मला कुठल्याही राजकीय वक्तव्यामध्ये जायचं नाही. त्याचं समर्थनही करायचं नाही, त्याचा विरोधही करायचा नाही. हे राजकारण त्यांनी त्यांच्या ठिकाणी करत राहावं. ऐकलं. या सगळ्या प्रकारानंतर आपल्या लक्षात यायला लागतं की आता आरोपी सरेंडर झाला आहे, ज्याच्यावरती खंडणीचा गुन्हा आहे. सगळे 302चा गुन्हा दाखवावा या मागणीसाठी पुढे बसलेले आहेत. आता मात्र वस्तुस्थिती अशी आहे की फडणवीस कोणालाही जुमानणार नाहीत, कोणाचाही मुलाहिजा बाळगणार नाहीत. जे जे म्हणून कोणी त्यात आरोपी असतील त्या सगळ्यांना ते पकडतील. नुसतं पकडतील नव्हे, फासावर गेल्याशिवाय चैन पडणार नाही असं सांगितलंय. इथे येतं बघा न्याय आणि बदला यातला फरक, राजकारण यातला फरक. फडणवीसांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करायचा आहे, तर बाकीच्यांना आपल्या राजकीय बदला पूर्ण करायचा आहे. राजकीय बदला घेणे हा वेगळा विषय, तो घ्यावा. माझा त्याविषयी आक्षेप असायचं काही कारण नाही. पण संतोष देशमुखांना न्याय मिळणं आवश्यक आहे, जे मिळवण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. आणि वाल्मिक कराडांच्यासाठी बडी देर भई नंदलाला म्हणावं लागेल. आत्मसमर्पण केलं, प्रकरण संपलं असं होत नाही होत. गुन्हा वाल्मिक कराडांच्यावरती खंडणी मागितल्याचा असला तरी या गुन्ह्याचं, या खंडणीच्या गुन्ह्याचा आणि व्यक्तीचा संबंध थेट खुनाशी आहे. कारण वाल्मिक कराडांनी फोन करून आव्हाडा नावाच्या कंपनीला सांगितलं की तुम्ही आमच्या माणसाला काम द्या. आता ही जर खंडणी असेल तर याच आव्हाडा कंपनीच्या, आव्हाडा कंपनीच्या कामावरूनच वाद झालेत आणि या वादातूनच संतोष देशमुख यांची हत्या झाली आहे. हे कसं विसरता येईल. मुळातच केस तालुक्याच्या राजकारणामध्ये वाल्मिक कराड हे धनंजय मुंडे समर्थक आणि धनंजय मुंडे समर्थकांच्या विरोध जो होता तो खासदार असलेल्या बजरंग सोनवणे यांना आणि पूर्वी विरोधात असलेल्या मुंदडा यांना. आता या दोघांचे समर्थक प्लस धनंजय मुंडेंचे समर्थक आणि पंकजा मुंडेंचे समर्थक यात कामाचा वाद असणं स्वाभाविक आहे. आणि याच वादातून ती हत्या झाली आहे. काम मिळावं यासाठी कराड दबाव टाकत होते आणि काम आपल्याच कार्यकर्त्यांना मिळावं यासाठी, आणि ते त्यांच्या कार्यकर्त्याला न मिळता आपल्याला मिळावं यासाठी बाकीची लोक कार्यरत होती. या वादातून ती हत्या झाली आहे. त्यामुळे या हत्येचा संबंध आहे का याची तपासणी ही केली जाईल आणि या प्रकरणाच्या मुळापर्यंत पोहोचलं जाईल. फडणवीस किसी को छोडेंगे नहीं. नमस्ते.